अवघ्या 16व्या वर्षी सांगलीच्या शौर्य पाटीलने आत्महत्या केली. याचं नेमकं कारण काय होतं आणि कुठल्या गोष्टींमुळे मुलं या घटनेकडे अशा पद्धतीने बघतात आणि स्वतःचा जीव संपवतात? ऐकूयात शौर्य पाटीलच्या वडिलांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचा काय संदेश आहे पुढच्या पिढीसाठी. मेरा बेटा तो चला गया, शौर्य चला गया, लेकिन बच्चों को अगर कोई तकलीफ है तो उन्होंने अपने माता पिता के साथ शेयर करनी चाहिए, अपने भाई के साथ शेयर करनी चाहिए। इतना बड़ा स्टेप नहीं उठाना चाहिए। अपने माता पिता ने भी अपने बच्चों के ऊपर प्रेशर नहीं देना चाहिए, उनके साथ भी एज अ फ्रेंड की तरह रहना चाहिए और कोई भी दिक्कत हो तो उनके साथ शेयर करना चाहिए। यांच्या बोलण्यात शेअरिंग करणं हे फार आलंय, पण मुलं शेअर का नाही करत याचं मुख्य कारण जे आहे, कारण आई वडील चांगले लिसनर नाही आहेत. तुम्ही त्यांचं ऐकून घेत नाही म्हणून ते तुम्हाला सांगत नाहीत. लहान बाळ जेव्हा खूप छोटं असतं ना तान्हं, त्यावेळेस आईवडिलांना फार घाई असते की ह्या मुलाने पटकन बोललं पाहिजे. मग त्याच्या आई, तात्ता, मम्मा, बाब्बा या शब्दांनाही फार महत्त्व असतं आणि तुम्ही वारंवार ते शब्द त्यांच्याकडनं ऐकून घेण्यासाठी आतुर असतात. पण जेव्हा का मूल मोठं होतं आणि तरीही ते बोलत नाही, तर आईवडील जास्त अस्वस्थ होतात. कारण आता तो मुलगा 2 वर्षाचा झाला आहे, 3 वर्षाचा झाला आहे आणि तरी तो बोलत नाही. मग वेगवेगळे डॉक्टर बघितले जातात, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या साईट्सवर प्रश्न विचारले जातात. माझा मुलगा 2 वर्षाचा झाला किंवा मुलगी 2 वर्षाची झाली, अजून बोलत नाही. हळूहळू ही मुलं बोलायला लागतात, पण ती जेव्हा बोलायला लागतात तेव्हा आईवडिलांना हायसं वाटतं आणि मात्र त्यांचं बोलणं ऐकायला आईवडिलांना वेळ नसतो. शाळेतनं जेव्हा मुलं घरी येतात, नर्सरीत असतात, प्रायमरी स्कूलमध्ये असतात, प्री प्रायमरीमध्ये असतात, त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप असतं. त्यांच्या या चिमुकल्या डोळ्यांमध्ये ते विश्व खूप मोठं असतं आणि त्याला सगळं सांगायचं असतं. म्हणून घरात आल्या आल्या ते आईच्या मागे मागे पळायला लागतं आणि सांगतं की आई असं झालं, तसं झालं, बाई असं म्हटल्या, टीचर असं म्हटल्या, माझा फ्रेंड असा म्हटला, डबा खाताना असं झालं, मी असा पडलो. खूप खूप काय काय असतं त्यांना सांगण्यासारखं, पण आईला वेळ नसतो, ना बाबांना वेळ असतो, ना घरात कोणालाच वेळ नसतो. त्यावेळेस आपण काय म्हणतो त्या मुलांना, हे आता बास नंतर सांगा, आत्ता वेळ नाही मला, आत्ता मी बिझी. आणि नंतर त्या मुलाचा उत्साह निघून गेलेला असतो, ती उर्मी सांगायची जी असते ती निघून गेलेली असते, बऱ्याचशा गोष्टी तर त्याच्या विस्मरणात पण गेलेल्या असतात आणि मग त्याला ते फार महत्त्वाचं वाटत नाही नंतर सांगणं. ही प्रॅक्टिस त्याची वर्षानुवर्ष होते. वर्षानुवर्ष असं जेव्हा होतं आणि मुलं टीनेजर होतात, त्यावेळेस मात्र त्यांना असं लक्षात येतं की ही घरातली मंडळी जी आहे यांना माझं बोलणं हे निरर्थक वाटतं, फालतू वाटतं आणि महत्त्वाचं वाटत नाही. त्याच्यामुळे हळूहळू ती स्वतःच्या कोशात जातात, स्वतःची मनोरंजनाची साधनं स्वतः निवडतात आणि तुम्हाला त्यांच्या विश्वामध्ये येऊ देत नाही, कारण त्यांच्या विश्वामध्ये तुम्ही त्यांना घेतलेलं नसतं. आणि मग ही टीनेजरची मुलं झाल्याबरोबर आईवडील जागे होतात आणि मग विचार करतात की माझ्या मुलांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, त्यांचं काय कोणाशी संवाद आहे, बाहेर गेल्यावर ते कोणाला भेटतात, मोबाईलमध्ये कोणाशी बोलतात, कुठल्या पद्धतीचे गेम खेळतात, कुठल्या पद्धतीचं पुस्तकं वाचतात, काय करतात, हे काही माहीत नसतं. आणि मग हे जाणून घेण्यासाठी मग आईवडिलांची चढाओढ सुरू होते की माझी मुलं तर मला काही सांगतच नाही, ते फार कमी बोलतात. तुम्ही त्यांना भाग पाडलं आहे कारण तुम्ही चांगले लिसनर नाही आहात. लहानपणापासून तुम्हाला वाटणाऱ्या फालतू गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या, त्या इम्पॉर्टंट होत्या, त्यांचं ते सगळं विश्व होतं. तुम्ही जर त्याच्यात सामील झाला असतात आणि रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक घटना त्यांच्या जर तुम्ही ऐकल्या असत्या, प्रत्येक छोटे छोटे प्रसंग, त्यांचा आनंद, त्यांचं दुःख, त्यांचं वेदना, त्यांचं हसणं, त्यांचं रडणं, सगळ्यामध्ये तुम्ही समरसून जर गेलात, तर मला नाही वाटत की मुलं शेअर करणं बंद करतील. उलट ते वाढत जाणार, कारण कोणीतरी आपलं ऐकणारं आहे हे भावना त्यांना सुखावणारी असते. आणि नुसतंच ऐकून घेत नाही तर मला समजून घेत आहेत. एखादा मित्र जर तुमच्या मुलाचा, मुलीचा तुम्हाला नाही आवडला आणि तुम्ही फार पटकन रिॲक्ट व्हायला लागलात, नाही तो मुलगा चांगला नाही, त्याच्याबरोबर राहू नको, तर मुलं डिफेन्सिव्ह होतात, कारण त्यांच्यासाठी तो मित्र जवळचा असतो. तुम्ही कशा पद्धतीने मुलांना टॅकल करणार आहात, त्या मुलाविषयी कुठलंही वाईट प्रकारचं शब्द न वापरता किंवा कुठलेही त्याला लेबल्स न लावता तुम्ही मुलाला समजावू शकतात का, अरे छान आहे तुझा मित्र, तो छान आहे, खरंच छान आहे, पण बघा थोडंसं अभ्यासाकडे पण लक्ष दे तू आणि त्याला पण सांग की तू पण थोडंसं होमवर्क करत जा.
किंवा जे काय असेल इश्यू त्या पद्धतीने तुम्ही कसं हँडल करताय. मुलांना कुठल्याही डिफेन्सिव्ह वाक्यांबद्दल जर तुम्ही बोलला गेलात किंवा त्यांच्या अपरोक्ष काही बोलला गेलात, त्यांच्या अपोजिटमध्ये बोलला गेलात की मुलं डिफेन्सिव्ह होतात. म्हणून संभाषण फार महत्त्वाचं आहे. मला एकच सांगणं आहे की आईवडिलांनी जर उत्तम लिसनर असेल, ऐकून घेण्याची ताकद ठेवली, कुवत ठेवली, क्षमता ठेवली तर मुलं नक्कीच शेअर करतील, मग वय कुठलंही असो. धन्यवाद.